हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही बघा आता परळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे एक्झाम्पल आहे हे 6 नंबरचं एक्झाम्पल आहे बेटा. किती नंबरचं एक्झाम्पल आहे? 6 नंबरचं. बघा 6 नंबरचं एक्झाम्पल आहे. जे एक्झाम्पल मी शिकवल्यानंतर संपूर्ण आपलं एक्झाम्पल झाल्यानंतर माझं लक्षात आलं की आपलं जे एक्झाम्पल आहे ते 6 नंबरचं आहे, म्हणून त्यावरती तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओमध्ये फक्त एक्झाम्पल इथं 5 दिसणार, परंतु ते 5 नंबरचं एक्झाम्पल नाही आहे, आपलं हे 6 नंबरचं एक्झाम्पल आहे. किती नंबरचं आहे? 6. ही गोष्ट तुम्ही लक्ष ठेव जा. म्हणून सांगतो की व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि या गणितामध्ये न्यू पॉईंट आहे. न्यू पॉईंट असल्यामुळे नाही तर तुम्ही असं लक्ष ठेवसान की आपलं 5 नंबरचं एक्झाम्पल झालेलं आहे म्हणून तुम्ही ते व्हिडिओ स्किप करून घेसान, सोडून देसान. तसं नाही बेटा, हे एक्झाम्पल 6 नंबरचं आहे. आता हे कंटिन्यू बघा. आता यापुढे एक एक्झाम्पल मी सोडून दाखवत आहे कंटिन्यू. ओके. हे बीकॉम फर्स्ट सेमिस्टर सेकंड बीबी वाल्यांना सुद्धा सेमिस्टर सेकंड बीबी वाल्यांचं सुद्धा, त्यांना सुद्धा ऍडव्हान्स अकाउंटन्सी हा चॅप्टर दिलेला, म्हणजे अकाउंटन्सी सब्जेक्ट आहे. आणि डेप्रिशिएशन अकाउंट त्यामध्ये दिलेला क्वेश्चन 3 ला, डेप्रिशिएशन अकाउंट क्वेश्चन 3 थर्ड ला. एक्झाम्पल नंबर 5 आहे सध्या. आपला एक्झाम्पल नंबर किती आहे? 5. ओके बेटा. एक्झाम्पल नंबर बघा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण याची आखणी केलेलीच आहे इन द बुक्स ऑफ मिस्टर संजय. मशिनरी अकाउंट. कोणतं अकाउंट? मशिनरी अकाउंट. तर मशिनरी अकाउंट मध्ये त्यांनी आपल्याला बघा, आता मी तुम्हाला गणित समजून सांगत आहे की स्क्रीनवरती तुम्हाला गणित सुद्धा एक्झाम्पल दिसत आहे बेटा. तो इसमें देखिए बच्चों, ऑन 1 अप्रैल 2017 में उसने क्या की, मिस्टर संजय ने परचेस ऑफ मशीनरी, एक मशीनरी क्या की उसने परचेस की, वो रुपीज 1,20,000 ऑन 1 ऑक्टोबर, म्हणजे त्या व्यक्तीनं 17 ला and 1 ऑक्टोबर 2018 नेक्स्ट इयर, म्हणजे एप्रिलच्या नंतर नेक्स्ट इयर, अनदर मशिनरी ऑफ परचेस फॉर द रुपीज 40,000. डेप्रिशिएशन विल बी चार्ज म्हणते तो 12%. किती पर्सेंट बेटा? 12%. बघा, प्रत्येक याच्यामध्ये आपला न्यू पॉईंट असतोच प्रत्येक गणितामध्ये. तर तुम्हाला प्रत्येक गणित ह्याचे लेक्चर हे बघणे खूप आवश्यक आहे. आपला भरपूर जास्त असं आपण खिचड म्हणून तुम्हाला सेंड नाही करत आहे. जे प्रत्येक गणिताचं एक्झाम्पल न्यू पॉईंट आहे ते न्यू पॉईंट तुम्हाला देत आहे प्रत्येक गणितामध्ये. या पहिले इन्स्टॉलेशन चार्जेस दिले, त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे इन्स्टॉलेशन चार्जेसचं गणित होतं, अनदर मशीन गणित होतं, एप्रिलचं डेट चेंजचं दाखवलेलं होतं, आणि 1 जानेवारी 30 डिसेंबर ते गणित दाखवलेलं होतं बेटा, आहे की नाही? तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यामध्ये 2 मशिनरी त्या व्यक्तीने एकाच वर्षी फर्स्ट आणि सेकंड अशा 2 मशिनरी काय केलेल्या त्यांनी परचेस केलेल्या. 2 मशिनरी उसने क्या किया? परचेस किया बेटा. तो देखिए बच्चों, इंस्टॉलमेंट फिक्स कोणती मेथड सांगितली त्यांनी आपल्याला? फिक्स इंस्टॉलमेंट मेथड. द अकाउंट विल बी क्लोज अँड एव्हरी इयर 31 मार्च. 31 मार्चला ते काय होऊन राहिलं बेटा? क्लोज होत आहे, नाही की नाही? तर म्हणजे एप्रिल, म्हणजे ते वर्षाची डेट जी दिलेली आपल्याला 2017 टू 31 मार्च 2018 अशी राहणार आहे. म्हणजे हे झाले तुमचे 12 मंथ, आहे की नाही? आणि याने जी परचेस केलेली आहे ऑक्टोबर, म्हणजे नेक्स्ट इयरला जी परचेस केलेली आहे त्या व्यक्तीने, वर्ष तिथं समाप्त होऊन जाते. तर बघा आता 1 एप्रिल 2017, 1 एप्रिल 2017, एप्रिल, हा एप्रिलचा महिना चालू आहे 2. बँक अकाउंट 1,20,000, 1 लाख किती? 20,000. इथं आपल्याला डेट लिहायची आहे 31 मार्च 2018. आता मला सांगा बेटा, बघा एप्रिल 2017 आहे, 31 डिसेंबर, म्हणजे 31 डिसेंबर पर्यंत हे 2017 किती झाले? 9 मंथ, आहे की नाही? त्याच्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 31 मार्च 2018 पर्यंत. मग आता 18 सर, हे दुसरी मशिनरीची जी डेट दिलेली आहे ही पण मशिनरी इथंच येणार नाही बेटा, इथं येत नाही. का बरं? कारण की 1 ऑक्टोबरला परचेस केलेलं आहे, म्हणजे एप्रिल हा दुसरा दिवस जो येतो एप्रिल. मग एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर त्यावेळेस येतो बेटा, आहे की नाही? तर बघा आता या ठिकाणी आपल्याला बाय तुम्हाला नेहमी मी सांगत असतो की डेप्रिसिएशन अकाउंट विचारलेला आहे त्यांनी 1,20,000. आता बघा मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक लेक्चर हे बघणे आवश्यकच आहे की नाही? तर आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा सांगत आहे की सबस्क्राईब करा, बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन ही काय होणार? मिळत राहणार. आणि आपले ऑनलाईन लेक्चर सुद्धा घेतले जातात. अगर कोणाला ऑनलाईन बॅचेस सुद्धा जॉईन करायचे असेल तर ते सुद्धा जॉईन करू शकता, फक्त 500 रुपीज मध्ये. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो,
इथं बाय बॅलेन्स सी आणि डी तर डेप्रिशिएशन 12%. किती पर्सेंट बेटा? 12%. म्हणजे 1,20,000 वरती 12% काढायचं आहे तुम्हाला. 1,20,000 इंटू किती करायचं? 12. हे पर्सेंटेजचं चिन्ह दिलेलं आहे. 12 किती आलं बेटा? 14,400 आहे की नाही? 14,400. 1,20,000 इंटू 12, 14,400 म्हणजे 14,400 रुपये. हे त्याची काय होत आहे? घसारा होत आहे. डेप्रिशिएशनला मराठीमध्ये घसारा असं म्हणतात. डेप्रिशिएशन तुम्हाला काय म्हणतात त्याला? थेरी सुद्धा येऊ शकते बेटा, आहे की नाही? हा, तर आता हे 1,20,000 त्याच्यामधून काय करायचे आहे? मायनस 1,20,000 मायनस करायचे म्हणजे 1,05,600. 1,05,600. त्यानंतर बेटा आता ती 1 एप्रिल दुसरा दिवस 1 एप्रिल 2018 टू बॅलेन्स आहे की नाही? बी आणि डी 1,05,600. 1,05,600 31 मार्च 2019. 2000 किती राहणार? 19. आता बघा बेटा एप्रिल, आता या एप्रिल ते मार्च या महिन्यामध्ये म्हणजे यांच्या मधामध्ये तुमचा एप्रिल नंतर आहे की नाही? एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर म्हणजे हा ऑक्टोबर महिना येत आहे. कोणता महिना येत आहे? ऑक्टोबर. म्हणजेच तुम्हाला इथं दाखवावं लागेल 1 ऑक्टोबर 2018 टू बँक अकाउंट किती? 40,000. नवीन जी मशिनरी परचेस केलेली आहे त्यांनी 1 ऑक्टोबर 2018 अनदर मशिनरी परचेस फॉर रुपीज 40,000. 40,000 अँड डेप्रिशिएशन विल बी चार्ज 12% आहे. त्याच्यावरती सुद्धा 12% त्यांनी आपल्याला दिलेला आहे. 1% दिलेलं असते कधी पण. तर आता बघा मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे? पहिले बाय डेप्रिशिएशन अकाउंट. आता हे जे 1,05,600 आहे आपली फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड आहे. कोणत्या मेथड बेटा? फिक्स इन्स्टॉलमेंट. त्याच्यामुळे या फिक्स इन्स्टॉलमेंट मेथडला आपण किती दाखवलं? 14,400 प्लस 14,400 प्लस. आता तुम्हाला काढायचं आहे 14,000 वरती 12%. किती पर्सेंट? बघा 14,000 इंटू 12 4,800. आता हे जे 4,800 आहे, हे जे आले तुमचे 4,800 याच्यावरती किती पर्सेंट काढला आपण? 14,000 इंटू 12 त्याला डिवायडेड बाय 100. 400 इंटू 12 12 आणि 12 4चा किती होतो? 48. 12 48 आहे की नाही? 48. 12 4चा 48 म्हणजे 4,800. हे तुमचं 12 महिन्याचं आहे. किती महिन्याचं आहे बेटा? 12 मंथचा आहे. किती मंथचा आहे? 12 मंथ. पूर्ण 12 मंथचं आपल्याला येते ते. कोणतं? कधी पण आपल्याला किती महिन्याचं पाहिजे? बघा या 1 ऑक्टोबर पासून तर मार्च पर्यंत. म्हणजे तुम्ही इतके पहिले मार्च एंडिंग आहे आपली, वर्ष जे एंड होते त्याच दिवस पर्यंत तुम्हाला डेप्रिशिएशन दाखवावं लागते. आता व्यवसायात असं असते की 5 दिवस 8 दिवस 15 दिवस पहिले सुद्धा अगर कोण मशिनरी परचेस केलेली असेल तर ते तेवढ्याच दिवसाचं त्यांना डेप्रिशिएशन दाखवावं लागते. परंतु ते तेव्हा तुम्हाला व्यवसायामध्ये असते, सिलेबसला नाहीये. एका महिन्याचं 5 दिवसाचं 10 दिवसाचं किती पण. आता 14,000 ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च. किती महिने झाले बेटा? 6 महिने. या ऑक्टोबर पासून तर मार्च पर्यंत किती महिने होतात? किती महिने होतात बेटा? 6 मंथ. कितने महीने होंगे आपको? 6 मंथ. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च 6 मंथ. म्हणजे हे जे दिलेलं आहे आपल्याला हे किती महिन्याचं आहे? 12 महिन्याचं आहे. आपल्याला किती मंथचं पाहिजे? 6 मंथचं. मग अशा वेळेस काय करायचं? तर बघा याला 4,800 आहेत ना, याला डिवायडेशन किती करायचं? 12. हे झालं 400. हे आपल्याला एका महिन्याचं मिळालं. तुम्ही काय केलं? याला डिवायडेशन 12 केलं म्हणजे आपल्याला किती मंथचं मिळालं? 1 मंथचं. म्हणजे 400 पर मंथ आहे. 400 डेप्रिशिएशन पर मंथ आहे. 400 डेप्रिशिएशन काय? पर मंथ. हे इथे दाखवते 400 डेप्रिशिएशन पर मंथ. मग आता याला इंटू करायचं 6. इंटू किती करायचं? 6. त्याला इंटू करायचं 6. बघा इंटू करायचं 6 म्हणजे 2,400. हा 2,400. याचा अर्थ इथे येणार आहे 2,400. 6 मंथचं. यावर्षी 6 मंथचं
नंतर नेक्स्ट इयरला तर पूर्ण कंटिन्यू आपण जे आहे तेच यूज करणार. आता यांची करायची बेरीज. यांची काय करायची आहे तुम्हाला बेरीज. 40,400 प्लस 16,800 रुपये 16,800 बघा. बाय बॅलेन्स सी आणि डी याला इथं करायची आता ऍडिशनल. यांची सुद्धा तुम्हाला काय करायची आहे त्यांची ऍडिशनल. 0 0 6 5 4 आणि 1. ओके. काही चुकलं असेल तर बघून घेऊ आपण. 1,05,600 प्लस 40,000 1,40,506 बरोबर आहे. ओके. 1,45,600 त्यामधून ते काय करायचं तुम्हाला मायनस 16,800 रुपये माइनस करायचे आता आपल्याला. 1,28,800 1,28,800 आपने क्या क्या बच्चों ये अमाउंट में से ये अमाउंट क्या कर दी माइनस कर दी. आपने क्या कर दी माइनस. तुम्हाला यामध्ये माहिती आहे का प्रिपेअर मशिनरी अकाउंट डेप्रिशिएशन अकाउंट जनरल एंट्रीज विचारला. यापैकी तुम्हाला 3 पैकी एकच विचारू शकतात. मोठं गणित आलेलं असेल तरच ते संपूर्ण सोडायचं, नाही तर सोडायचं नाही. तुम्हाला फक्त डेप्रिशिएशन अकाउंट जनरल एंट्रीज किंवा मशिनरी असंच पद्धतीने ते म्हणजे मेन्शन करायचं त्यांनी जे सांगितलं असेल ते. आता नेक्स्ट इयरला आता आपण काय करू 31 मार्च 2019 नेक्स्ट इयर कोणतं राहणार आपलं 31 मार्च राहील का इथं नाही 1 एप्रिल आहे की नाही. नेक्स्ट दुसरा दिवस 2019 टू बॅलेन्स काय दाखवायचं तुम्हाला बॅलेन्स 1,28,800 31 मार्च 2020 एप्रिल नंतर आता वर्ष काय होणार आहे म्हणजे इथं वर्ष काय होणार चेंज. कारण की डिसेंबर महिना येऊन राहिला. डिसेंबर नंतर वर्ष काय होते चेंज होते. बाय डेप्रिशिएशन अकाउंट बाय बॅलेन्स सी आणि डी. तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला ही जी मशिनरी आहे 1,20,000 याच्यावरती जे दिलेलं आहे त्याचं ती अमाऊंट किती आहे 40,400 प्लस मी आता हे वरती लिहित आहे त्याच्या 40,400 प्लस या 40,000 वरती आपलं किती पर्सेंट होतं 12% 4,800 ही अमाऊंट होती पूर्ण वर्षाची. आपण इथं किती दिवसाची 6 मंथची ही तुम्ही 6 मंथची दाखवली होती आहे की नाही. आता ही दाखवायची 4,800 यांची करायची तुम्हाला ऍडिशनल. त्यांची काय करायची बेटा ऍडिशनल 40,400 प्लस 4,800 हे झाले 19,200 हे झालं त्यांचं डेप्रिशिएशन. बघा आता 1,28,800 आहे की नाही 1,28,800 हे मायनस करायचे. त्यामधून काय करायची ती अमाऊंट मायनस 1,28,800 1,09,600 म्हणजे इथे येणार आहे 1,09,600. ही आता तुम्ही काय करायची तर दुसऱ्या दिवशी 1 एप्रिल 2020 को आपने ये बैलेंस करके दिखानी है. बी आणि डी 1,09,600 ये करना है आपको क्लोज. क्या करना है आपको क्लोज. अब देखो आपको या अगर आप पुढच्या म्हणजे हे मशिनरी अकाउंट झालं. आता तुम्हाला डेप्रिशिएशन अकाउंटची आखणी करायची आहे. तर तुम्ही डेप्रिशिएशन अकाउंटची आखणी करताना तुम्हाला हे वर्षच लिहायचे आहेत फक्त 1, 2 आणि 3 काय लिहायचे फक्त डेप्रिशिएशनची अमाऊंट. डेप्रिशिएशनची काय लिहायची तुम्हाला अमाऊंट वाटल्यास मी करून दाखवतो तुम्हाला. बघा आता ते पण बघूया आपण. याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या. मित्रांनो डेप्रिशिएशनची आखणी झालेलीच आहे. तर इथं 31 मार्च किती लिहायचं बेटा 31 मार्च मी तुम्हाला सांगितलं आहे 31 मार्च 2000 किती 18 राहणार आहे की नाही. कारण की 1 एप्रिल 17 नंतर 18 होता. 18 आपलं पहिल्या वर्षीचं डेप्रिशिएशन आपण लिहिलेलंच नाही. बर बघू पहिल्या फर्स्ट इयरला डेप्रिशिएशन होतं आपलं 44,400 नंतरचं डेप्रिशिएशन होतं आपला 44,400 सेकंड इयरला डेप्रिशिएशन 4,000 इथे होतं 40,400 प्लस 2,400 आहे की नाही. त्याच्यानंतर 40,400 प्लस 4,800
म्हणजे हे यांचे डेप्रिशिएशन आपण लक्षात ठेवायचं. 16,000 किती 16,014 15 16 16,800 हे 16,800 आहे की नाही. हा आणि त्यानंतर 19,000 होतं 40,400 प्लस 4,000 19,200 ओके. हा तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे डेप्रिशिएशन अकाउंट 31 मार्च 2018 डेट पर्टिक्युलर अमाऊंट डेप्रिशिएशन अकाउंट फर्स्ट इयरला होता 14,400 16,800 19,200. इथं तुम्हाला दाखवत असते 2 आहे की नाही. हा 2 मशिनरी अकाउंट आपण काय दाखवत असतो मशिनरी अकाउंट 14,400 जे पहिल्या वर्षीचं दिलेलं असेल बेटा ते फर्स्ट इयरला. मग 31 मार्च 2018 म्हणजे वर्षाची एंडिंगची डेट तिथं दाखवणे तुम्हाला आवश्यक राहणार. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पूर्ण लिहायचं पेपरमध्ये स्पेलिंग पूर्ण लिहिणे तुम्हाला आवश्यक आहे. 14,400 इथं करायचं हे तुम्हाला क्लोज 14,400 ओके 14,400. त्यानंतर तुम्हाला 31 मार्च 2019 टू मशिनरी अकाउंट सॉरी हे मशिनरी अकाउंट सेकंड इयरला किती होतं आपलं 16,800 हा 31 मार्च 2019 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 16,000 किती 800 हे 16,800 रुपये ओके 16,000. त्यानंतर इथं पुन्हा आता 31 मार्च 2020 टू मशिनरी अकाउंट पूर्ण स्पेलिंग तुम्ही लिहा आता 19,020 फक्त तुम्हाला सांगणार बरोबर तुम्ही एक्झाम्पल लिहा 2020 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मला माहित आहे तुम्ही मुलांना स्किप करता गणित स्किप करू नका. स्किप केल्यास काय होते मुलांना गणित समजत नाही एक्झाम्पल तुम्हाला लक्षात येणार नाही. आणि हे करायचं आहे तुम्हाला क्लोज. हे काय करायचं बेटा क्लोज. हे झालं आपलं डेप्रिशिएशन अकाउंट. कोणतं झालं आपलं डेप्रिशिएशन. दरवर्षी फक्त तुम्हाला जे डेप्रिशिएशन दिलेलं असेल ते दाखवतं. पेपरमध्ये तुम्हाला अगर 3 मार्कासाठी त्यांनी डेप्रिशिएशन अकाउंट विचारलं तर फक्त डेप्रिशिएशन अकाउंट तयार करायचं 31 मार्च 2000 एंडिंगचं वर्ष काढायचं आणि त्या मशिनरीवरती त्याचं डेप्रिशिएशन काढायचं आणि बस तिथं ते डेप्रिशिएशन दरवर्षी तुम्हाला ते मेन्शन करावं लागेल बाकी काहीच नाही ओके. हा आता आपण बघूया जनरल एंट्रीज. काय बघूया आता आपण जनरल एंट्रीज. बघा बेटा आता आपण जनरल एंट्री इन द जनरल बुक्स ऑफ मिस्टर संजय काय बघता पिंट्यानो त्याचं जनरल एंट्रीज काय बघणार आता आपण जनरल एंट्रीज. बघा त्यांनी आपल्याला जनरल एंट्रीज विचारला. तुम्हाला जर डायरेक्ट जनरल एंट्री विचारलेल्या असतील फक्त तर तुम्हाला जनरल एंट्रीजचं आन्सर दाखवायचं ओके. हा तर सगळ्यात शेवटी जे तुम्हाला आता त्यांनी पहिले परचेस कधी केलेली आहे मशिनरी फर्स्ट सुरुवातीला ही 1 एप्रिल 2017 बाय आहे ना बाय सुरुवातीला जी परचेस केलेली असेल तेव्हाचीच तुम्हाला ती दाखवणे आवश्यक राहते. बाय मशिनरी अकाउंट मशिनरी अकाउंट डेबिट मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट कोणते अकाउंट बँक अकाउंट क्रेडिट बिंग का लिसन बेटा मशिनरी परचेस ओके. हा मशिनरी परचेस कितीला परचेस केलेली आहे त्यांनी आपल्याला 1,20,000 ही 1,20,000 इथं दाखवायचं 1,20,000 आणि हे करायचं क्लोज. आता या वर्षीचं त्याचं डेप्रिशिएशन आणि या वर्षीचे प्रॉफिटची एंट्री म्हणजे एक डेप्रिशिएशनची एंट्री एक प्रॉफिटची एंट्री. नेक्स्ट इयरला त्यांना पुन्हा एक मशिनरी परचेस केलेली असल्यामुळे त्याची सुद्धा एक एंट्री आपल्याला दाखवावं लागेल. फर्स्ट एप्रिल नाही त्यांना डेप्रिशिएशन आपण कधी दाखवलेला सगळ्यात शेवटच्या दिवशी म्हणून मग शेवटची तारीख लिहायची जी 31 मार्च असेल 31 मार्च 2018 होती आहे की नाही. एप्रिल नंतर
मार्च, तर मार्चची डेट इथं काय कोणती डेट दाखवायची आपल्याला, मार्च महिन्याची. डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू, डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. कोणता अकाउंट, मशिनरी अकाउंट क्रेडिट. बिंग, आता हे कशाची एंट्री आपली, डेप्रिशिएशनची, म्हणून मग डेप्रिशिएशन विल बी चार्ज. डेप्रिशिएशन डायरेक्टली वाटल्यास डेप्रिशिएशन चार्जेस. ओके. हा किती पर्सेंट होता, किती पर्सेंट आहे, 12% पर ॲनम. पर ॲनम लिहा, नाही तर नका लिहू तरी चालेल, हे पर ॲनम. हा त्यानंतर हे करायचं आपल्याला क्लोज. किती आहे डेप्रिशिएशन, 14,400. ओके. हा नेक्स्ट प्रॉफिट 31 मार्च 2018 बाय. आता हे प्रॉफिट लॉस आहे, कशाची, प्रॉफिट लॉसची एंट्री. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू, प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिशिएशन अकाउंट क्रेडिट. डेप्रिशिएशन अकाउंट क्रेडिट. बिंग दाखवायचं बॅलेन्स, म्हणजे त्याचं जे बॅलेन्स आहे बेटा ते बॅलेन्स टू ऑफ डेप्रिशिएशन अकाउंट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे झाली तिसरी. मग याचं किती, 14,400 म्हणजे 14,400 रुपये. 14,400 हे झाले फर्स्ट, म्हणजे पहिल्या वर्षीच्या एंट्री. 3 एंट्री होतात फर्स्ट इयरला. आता या पहिल्या काही गणितामध्ये तुम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये 3च एंट्री आणि त्याच्यानंतर नेक्स्ट दोन एंट्री दाखवल्या होत्या, मी दाखवले होते की नाही, 2 आणि 2. आता बघा, ही एक मशिनरी एक्स्ट्रा परचेस केलेली आहे, म्हणून त्याला आता 1 ऑक्टोबरला दाखवलं ना, तर त्यावेळेस आपल्याला 1 ऑक्टोबरची सुद्धा आपल्याला एक मशिनरी अकाउंट परचेसची एक एंट्री दाखवावं लागेल. ओके बेटा, आलं लक्षात. हा तर ह्याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या. यानंतर पुन्हा आपण कारण की जागा नसल्यामुळे थोड्याशा मी पुसतो. हा स्क्रीनशॉट काढायचा काढून घ्या. त्याच्याच खाली पुन्हा एंट्री सांगत आहे. मशिनरी परचेसची एंट्री आहे ती मी तशीच राहू दिली, फक्त तुम्हाला आता सांगत आहे किंवा आता 3 पहिले आपल्या किती झाले 3, आता ही किती नंबरची एंट्री आहे, 4 नंबरची एंट्री. किती नंबरची एंट्री, 4 नंबरची एंट्री. 1 ऑक्टोबर 2018 ला परचेस केले त्यानं. 1 ऑक्टोबर 2018 कितीला 40,000 ला परचेस केलेली मशिनरी आहे. ते किती, 40,000, 40,000. ओके. आता या वर्षीचं डिप्रिशिएशन आपल्याला, डिप्रिशिएशन आणि प्रॉफिट लॉस बघा, त्या वर्षीचं डिप्रिशिएशन पहिल्या वर्षी 14,400 आणि 2,400 6 मंथ म्हणजे एकूण 16,800. आता एंट्री त्याच 31 मार्च 2019 बाय हे परचेस करताना बाय मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट 40,000 आहे की नाही. एंट्र्या त्याच होतात, एंट्र्या चेंज होत नाही. मी आता त्याच्यानंतरच्या ज्या 2 एंट्र्या आहेत ह्या शेवटच्या त्या पुसत नाही, फक्त तुम्हाला डायरेक्ट समजून सांगतो. बघा आता बाय डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू काय दाखवायचं आहे तुम्हाला, मशिनरी अकाउंट क्रेडिट. मशिनरी अकाउंट क्रेडिट. बिंग बिंग आहे की नाही. डेप्रिशिएशन विल बी चार्ज किंवा डेप्रिशिएशन चार्जेस. चार्जेस लिहायचं इथं, म्हणजे चार्जेस किती पर्सेंट आहे, किती पर्सेंट आहे बेटा सांगा. 12%, 12% पर ॲनम. किती आहे बेटा, पर ॲनम. आता याच्यामध्ये दुसऱ्या वर्षीचं जे आहे, पहिल्या मशिनरीचं आहे 40,000 किती आहे हे बघा इथं, नाही इथंच लिहितो 40,400 प्लस आहे की नाही 2,400. दुसऱ्या मशिनरीचा, या मशिनरीचं हे जे सेकंड जी मशिनरी आहे बेटा ते 6 मंथ आहे. किती मंथ आहे, 6 मंथ. मग 6 मंथ साठी आपल्याला अगर सांगितलेलं असेल तर 60,800 येणार. 60,000 किती येणार, 800. 60,000 किती येणार, 800 आहे की नाही. हा आणि हे आता प्रॉफिट लॉस कोणतं बेटा, प्रॉफिट लॉस 31 मार्च 2019 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेप्रिशिएशन टू डेप्रिशिएशन प्रॉफिट लॉस अकाउंट टू डेप्रिशिएशन अकाउंट काय करसान क्रेडिट. डेप्रिशिएशन अकाउंट क्रेडिट. बिंग इथं बिंग दाखवायचं त्याचा, बिंग बॅलेन्स ऑफ डेप्रिशिएशन
account is transferred to profit and loss account. Okay, 16,800 ह्या झाल्या तुमच्या नंतरच्या 4 5 आणि ही 6 नंबर. किती नंबर? 5 आणि 6 नंबर. बघा आता हे बाय डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू 60,800 डेप्रिशिएशन ज्या वर्षीचं दिलेलं असेल. प्रॉफिट लॉसचं सुद्धा प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिट डेप्रिशिएशन अकाउंट क्रेडिट 60,800. ओके. हा त्यानंतर पहा आता बेटा, आता त्याच्यानंतर तुम्हाला राहिलं तिसरं वर्ष, थर्ड इयरला कोणती नवीन मशिनरी परचेस केलेली नाही, न्यू मशिनरी नाही आहे बेटा. तर न्यू मशिनरी नसेल तर आता आपल्याला काय करावं लागेल? फक्त तुम्हाला मी माझ्या इथं याच्यावरती पुस्तक फळ्यावरती तुम्ही तुमच्या तुम्हाला लिहावं लागेल, आहे की नाही. हा तर 6 नंबरची एंट्री सांगता. आता 6 नंबर, सॉरी 5 आणि 6 नंबर झाली आपली. पहिले 5 नंबर झाले, आता 7 नंबर आणि नंतर 8 नंबरची एंट्री राहणार. तर फक्त इथे डेट बदलवतो. 31 मार्च 2020. 31 March 2020 by depreciation account debit to machinery account credit being depreciation will be charged. इथे येणार 4,800 म्हणजे ही जी मशिनरी आता तिसऱ्या वर्षी थर्ड इयरला आपण पूर्ण त्याच्यावरती काय आकारलेला आहे? बॅलन्स तुम्ही दाखवून द्यायचा. नाही तर हे बघा, ही इथं दाखवलेलं आपण 90,200. ओके बेटा, आलं लक्षात. त्यानंतर पुन्हा इथं 31 March 2020 by profit loss account debit to depreciation account credit by profit loss account debit to depreciation account credit 90,200. हे 90,200 being balance depreciation account is a transfer to profit loss account. सेम एंट्री आहेत, एंट्रीमध्ये काहीच फरक नाही. फक्त ही एंट्री 4 नंबरची, ही एंट्री किती नंबरची? 4 नंबरची. त्याच्यानंतर तुम्हाला 7 आणि 8 नंबर एंट्री दाखवायची. आणि आता शेवटी काय करायचं बेटा? हे क्लोज करायचं. काय करायचं तुम्हाला? क्लोज. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. ओके. स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या. पहिले याचा लिहिलेलाच